मला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेश गायकवाड यांचा बंट्या अर्थातच प्रिन्स याचाही वाढदिवस तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। आणि पहिल्या दिवसामध्ये राकेश शेठ गायकवाड यांचा मुलगा अर्थातच सुपुत्र अंश गायकवाड याचा वाढदिवस पहिल्या दिवसामध्ये। आणि ह्या औचित्य साधलं आणि या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो। खूप चांगली स्पर्धा। या स्पर्धेचा आनंद घेताना पुन्हा एकदा दीपक फर्टिलायझरचे आमचे अगदी कर्मचारी अर्थातच सिप इंचार्ज मॅनेजर आदरणीय सुनीलजी सावंत सर आणि मिलिंदजी शेवडे ऑल टीम मेंबर्स तुमचं सहर्ष स्वागत। रवींद्र कश्यप सर देखील मॅच सभातनं आनंद घेत असतील, त्यांचंही हार्दिक स्वागत। तर मॅचला सुरुवात करूया। बोलूया पुन्हा एकदा, आवाजामध्ये बदल होईल, ऐकूया मॅडी यांचा आवाज। धन्यवाद रवींद्र माते सर। यावेळेस आपण पाहतोय गावदेवी अंजूर संघाला पहिला धक्का लागतोय, बडॉरला टिपली जाते झेल आणि अगदी आपण पाहिलं तर चिरले संघाला वळते पहिली सफलता। फलंदाज कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन। आणि अगदी आपण पाहिलं तर पहिला फलंदाज इकडे बाद झाला। विशाल विनीत मडवीच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय कुणाल मात्रेला माघारी परतावं लागतंय। पहिल्या बॉलवरती गोल्डन डकची शिकार होत असताना आपण पाहतोय फटका चांगला होता, परंतु बिडॉनला जे जाळं विणलं गेलं त्या ट्रॅपमध्ये त्याला अडकवण्यात आलाय। अत्यंत सुंदर लढत आपण पाहतो। या अगोदर पहिल्या मॅचमध्ये वलवली हा संघ विजय झाला। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। तो संघ थेट सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि याही मॅचमध्ये विजेता संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल। तो कोणता संघ असेल? RN11 चिरले की गावदेवी अंजूर? याचं उत्तर येणं अजूनही बाकी आहे। गोलंदाज सज्ज विनीत मडवी। राऊंड विकेटने फटका चांगला आहे। व्हॉट अ शॉट! बॉल चाललाय सरळ लॉंग ऑनला, स्क्रीन समोर, हिट्स आउट टॉप द पार्क। बिग 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 लॉंग वे षटका। टीम अंजूर संघाला 1 धाव मिळते। एका धाब्याने संघाची धाव संख्या फलकावधी 7 वरती पोहोचली आहे। दोन्ही संघ आपण पाहतो अत्यंत अतुल्य बल पाहायला मिळतील। एका बाजूला लो स्कोरिंगचा मॅच जिंकला तो टीम RN11 चिरले संघाने, तर दुसऱ्या बाजूला धाबा चेस करत असताना गावदेवी अंजूर संघाने काय धमाकेदार सुरुवात केली होती आणि तशी सुरुवात आता आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? फलंदाज कुणाल मात्रे बाद झाल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी येऊन ठेपली आहे ती बॅट्समन आपण पाहतो मिडल ऑर्डर मध्ये निखिल मात्रे आणि सलामीवीर फलंदाज मुकेश पाटील वरती। ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय कोणत्या प्रकारची धाव इथे घेतली जाणार नाही, या रिक्स होती हे माहिती आहे चांगलं मुकेश पाटील आणि त्याच्या साथीनं निखिल मात्रेला। अगदी आपण पाहतोय शॉट मिड विकेटला हा चेंडू अडवण्यात आला। शॉर्ट स्क्वेअर लेगला जवळजवळ पंचांच्या थोडसा बाजूला हा चेंडू अडवण्यात आला। 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिली तर बी रचना, अष्टरक्षक त्याच्या पाठीमागे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग अशी बी रचना आपण पाहतोय। बॉल चाललाय अगदी सीमा रेषेलगत, सेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला। RN11 चिरले संघाचा खेळाडू आपण पाहतो त्या ठिकाणी ऋतुज घरत होते। इतर म्हणेन अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची चेंडूवरती नजर होती आणि त्याला जणू काय असं वाटलं की चेंडू पकडल्यानंतर आपला तोल जाऊ शकतो, या कारणास्तव चेंडू त्याने आत ढकलला। चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, किमान 4 धावा या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे। 2 धावा, 1च धाव इथे मिळाली, 5 धावा मात्र वाचवण्याचा प्रयत्न केला। बापकर आपण पाहतो सिंगलने धावसंख्या पुढे सरकती आहे।
बारीक लक्ष आमच्या ऑफिशियल स्कोररचा वेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात बॉर्डर कॅच अगदी पाठमोरा स्थितीमध्ये आपण पाहतोय झेल टिपत असताना काय अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला कॅच ऑफ द नाईट फलंदाज या ठिकाणी होईल बाद 1-4 विकेट डाऊन निखिल बात्रे बॅक टू द पॅव्हिलियन पाठमोऱ्या स्थितीमध्ये आयुष्य मडवेने झेल टिपला अगदी आपण पाहतो फलंदाज या ठिकाणी बाद झाला निखिल बात्रेची खेळी संपन्न झाली 7 या वैयक्तिक धावसंख्येमध्ये तो बाद झाला झेल अप्रतिम राहिला म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये 2 अक्षरांचं लक 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत तुमची कामी येत असते आणि अगदी आपण पाहतो ती मेहनत करणारे खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतील आर्यन 11 चिर्ले संघाच्या वतीनं धावसंख्या फलकावती एकंदरीत 8 असताना 2 गडी बाद झालेत पहिले षटक कंप्लीट झाले षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल 4 षटकांची ही देखील मॅच प्रेक्षकांच्या बड्डीला आलेली आहे ऑन गोईंग मॅच मध्ये आपण जाऊया जिथे मात्र 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला गावदेवी अंजूर भिवंडी तालुक्यातील एक दिग्गज संघ तर दुसऱ्या बाजूला आर्यन चिर्ले रायगडातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सज्जा ऋतुज गरत ज्याने मात्र 5 धावा वाचवल्या अगदी षटकारा लगत फिल्डिंग करत असताना तोच ऋतुज आता बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल लाईन चेक केली जाते पंच आमच्याकडे बोलतात पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर आहेत आणि तिथे धाव मिळेल अवांतर या अवांतरने संघाची धावसंख्या 9 वरती पोहोचली आहे पहिलं सत्र आपण पाहतो पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी अंजूर संघ 2 फलंदाज लवकर बाद झाले एका फलंदाजाच्या बाटमधून षटकार देखील आपण पाहिला निखिल मात्र 7 वरती बाद झाला कुणाल मात्र कोणती धाव न देता मात्र तंबूच्या इशाऱ्याला गेला अगदी आपण पाहतो त्याची जागा आता घेण्यासाठी मुकेश पाटील आकाश पाटील ही जोडी आपण पाहतो 2 मात्रे बाद झाल्यानंतर 2 पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतात बॉल चाललाय थर्ड मॅनला बीट करत क्षेत्ररक्षकाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा दर्जेदार चौकार बाईचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला सध्याच्या घडीला गौतमी पाटील सबसे कातिल ट्रेंडिंग चालू आहे हे नाव आपण पाहिलं धावसंख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आकाश पाटील त्याच्या साथीनं मुकेश पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत अगदी सामावून घेत असताना यष्टीरक्षक डॉट बॉल धावसंख्या स्थिर आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा जे षटक हाताळलं विनीत मडवीने आता ऋतुज घरतला आपण पाहतोय आखूट टप्प्याचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न होता पंचाच्या डोक्यावरून बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत परंतु अगदी 1-2 बाउन्स चेंडूला गॅदर केला आणि इथे मिळतील 2 धावा सहजतेने या 2 धावा एकवटल्या जात आहेत 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये 8 होता या षटकामध्ये अद्यापर्यंत 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने ऋतुज गरतने 15 वरती पोहोचलाय कारण एक लेग बायचा चौकार देखील आपण पाठीमागे पाहिला बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय लीडिंग एज यष्टीरक्षक येत आहेत बाजा झेले मी घेणार असा कॉल दिला गोलंदाजाला ऋतुज गरतला आणि फलंदाजा ठिकाणी झाला बाद 1 मोर विकेट डाऊन 3ऱ्या विकेटचं पतन टीम गावदेवी अंजूर संघाचं आणि एकदा पण पाहतो फलंदाजा ठिकाणी होता बात म्हटलं जातं ना की मारने वाले से बचाने वाले को अच्छा कहा जाता है आणि आता या धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत
मैदानाच्या आतमध्ये एक गोलंदाज विनीत मडवी ज्याने 8 धावांचं इकॉनॉमिकल षटक हाताळलं. 2 महत्त्वाचे मोहरे त्याने टिपले. त्यानंतर आता ऋतुज घरत हा देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. 7 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट त्याने प्रस्थापित केले. 15 वरती पोहोचलाय. 3 विकेटच्या मोबदल्यात गावदेवी अंजूर संघ आजच्या रजनीमधील आपण पाहतो सेकंड लास्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर सामना होईल अगदी आपण पाहिलं तर वेगळ्या गटातून एका बाजूला बापदेव पाळी आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी 11 श्रीदत्त भातान या 2 टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक अतितटीची लढत. दोन्ही संघाला विनंती राहील की चालू मॅचच्या मध्यांतराला तुम्हाला टॉससाठी यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे रवींद्र म्हात्रे सर उपस्थित असतील. संघाची धावत संख्या 15 वरती पोहोचली. मैदानाच्या आतमध्ये ड्यूक बासमन ड्यूक कॅन्डिडेट इन ॲट नंबर 5 ला गिरीश तरेला आपण पाहतोय. ऋतुज घरत सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला अगदी लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. तिथे मात्र एका अडवण्याचा प्रयत्न झाला आणि एका धाब्यावरती समाधान देखील व्यक्त करावं लागेल. असं वाटलं होतं की फंबल क्षेत्ररक्षक होता त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांना मिळेल परंतु तसं नाही आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश पाटील आहे. चांगले बॅटिंग तो करतोय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर ताबडतोब इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 11 चेंडू 32 धावांची बहारदार इनिंग त्याने साकारली आहे आणि मागच्या मॅचचा बारादमाचा हिरो होता. अद्यापर्यंत एकही चेंडू त्याने फेस केला नाही आहे. इथे लाईन चांगली आहे त्याच्यासाठी आपण पाहतोय पडल्यानंतर भरदा वेगाने चेंडू थोडासा खाली राहिला. यस्टान लगेच चेंडू पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. हा देखील चेंडू डॉट आलाय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर गावदेवी अंजूर संघ जाऊन पोहोचलाय 3 बाद 16 वरती. तीन बाद 16 या धावसंख्येमध्ये पोहोचलाय तो गावदेवी अंजूर संघ. षटक क्रमांक आपण पाहतो 2 चा खेळ संपन्न झाला. 2 षटकांचा खेळ अद्याप शेष आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आर्या स्पोर्ट्स ओळे संघाच्या वतीनं चालू असलेली सिद्धेश ट्रॉफी अगदी आपण पाहतो या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत शौकीन देखील अगदी तुम्हाला येत्या काही काळामध्ये ती स्पर्धा देखील पाहायला मिळेल बैलगाडा शर्यतीची. सिद्धेशांच्या वाढदिवसानिमित्त मगाशीच आपण अनाउन्समेंट केलं परंतु आता ही स्पर्धा अत्यंत सुंदर पाहायला मिळते. सिद्धेश ट्रॉफी आमदार चषक या नावानं या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतो. अगदी दुमदुमणारी ही क्रीडानगरी आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर क्रीडांगण आपण पाहिलं. आउटफील्ड फास्ट आहे. खेळपट्टी देखील आपण पाहतो. पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू झालाय. खोलवटापाचा बॉल ओव्हर पिच बॉल होता. अगदी आपण पाहतो फुल्लर लेनचा संपर्क होऊ शकला नाही. बॉटम पॅडच्या मधोमध चेंडू निघून चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला साईनाथ ठाकूरचा. हा देखील चेंडू डॉट आलाय. मागच्या काही चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिलाय तो गावदेवी अंजूर संघ. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात आर्यन 11 चिर्ले संघ. आपण पाहतोय सातत्याने एक दमदार आयोजक देखील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. चिर्लेची टुर्नामेंट कसं विसरून चालेल. राधे इंटरपाजे चिर्ले यांच्या वतीनं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची फलंदाजाकडे बाद झाला. हिट विकेट मात्र पडतावा लागेल असं वाटत होतं की धावा इथे मिळतील परंतु स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना बॅट्समन गिरीश बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो आणखीन एक विकेटचं पतन होतं. हिट विकेट फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. पहिलं सत्र चालू आहे. अगदी हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो रजनीमध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा चालू आहे परंतु सामना गरम असल्या कारणाने ती थंडी इथे मात्र आपल्याला जाणवत नाही आहे.
एका बाजूला भिवंडी तालुक्यातील संघ बिगिट करण्याचा प्रयत्न पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. इथे झेल घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा आणि तिथे देखील असफल राहिलेत. झेल ड्रॉप होतोय. प्रयत्न भरपूर चांगले होते. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून जणू काय जंप झाला आणि जमिनीवरती लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धाव इथे मिळते एक सिंगल. संघ जाऊन पोहोचलाय तो एकंदरीत 17 वरती. षटक क्रमांक 3 चालू असताना चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पूर्णपणे जखडलंय. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम करतायत हे गोलंदाज आर्यन 11 चिर्ले संघाचे. कौतुक प्रत्येक गोलंदाजाचं केलं जाईल. पहिल्या षटकामध्ये विनीत मडवीने 8 धावा खर्च केला. ऋतुज गरतने 8 धावा खर्च केला. साईनाथ ठाकूरने अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल धाव खर्च केली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मागच्या बॅचमध्ये देवांश 11 चिंचपाडा संघाला देखील या संघाने 28 वरती रोखलं होतं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग गॉनला गगनचुंबी गगनभेदी षटकार पाहायला मिळते. बॅट्समन आकाश पाटीलच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या स्पर्धेमधील 98 क्रमांकाचा षटकार होता. अगदी हे 2 आपण पाहिले षटकार मात्र 100वा षटकार होता हे आम्हाला प्रणय मात्रे सांगतात. या अगोदरच्या मॅचमध्ये 98 होते आणि आता या इनिंगमध्ये एक षटकार आपण निखिल म्हात्रेचा पाहिला तो 99वा होता आणि आता 100वा षटकार फलंदाज आकाश पाटीलच्या माठामधून येत आहे. जबरदस्त लेखा झोका आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत चांगली माहिती पुरवत असताना आमचे ऑफिशियल स्कोरर हॅट्स ऑफ. ऑन साईडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. उंची जास्त आहे. लांबी देखील पाहिली जाईल. फलंदाज होईल बाद. शेवटच्या क्षणाला अगदी आपण पाहतोय सीमारेषेलगत टिपली गेली असेल. आकाश पाटीलचा खेळ देखील संपलाय. फलंदाज बाद. समाप्त झालाय. 3 षटकामध्ये आपण पाहतो अद्यापपर्यंत दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. पहिले षटक विनीत मडवीचं 8 धावा खर्च केला. तिथे 2 विकेट त्याला मिळाल्या. ऋतुज गरतने आपण पाहिलं तर 8 धावा त्यानेही खर्च केल्या. त्याला 1 विकेट मिळाली आणि साईनाथ ठाकूर ज्याला 2 विकेट मिळाल्या त्यांनी धावा खर्च केल्या केवळ 7. अगदी आपण पाहतो आर्यन 11 चिर्ले संघाच्या गोलंदाजांची एक वेगळी क्रेज म्हणून तर त्यांनी मात्र या क्रिकेट कारकिर्दीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या नावाची बनवली एक वेगळी इमेज. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. आयुष मडवी स्लॉगरचं षटक आहे. धाबत संख्या फलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिले तर केवळ आणि केवळ 23 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज सज्जत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. स्वतः गोलंदाज येत आहेत. कॉट हँड बोल्ड करण्याची संधी होती आणि यावेळेस आपण पाहतोय माझा असेल मी घेणार याच उद्देशाने आपण पाहतो गोलंदाज पुढे सरसावलेत आणि आयुष मडवीला मिळते पहिल्याच बॉलवरती सफलता. फलंदाज बाद. थँक्यू रुपेश भाई गायकवाड जे सरपंच आहेत या प्रभागाच्या या विभागाचे अर्थातच या ग्रामपंचायतीचे जे भाग्य विधाते आहेत त्यांचं हे शीर्षक गीत तुम्ही ऐकतायत. त्यावेळेस आपण पाहतोय फटका समोरच्या दिशेने अगदी आपण पाहतो V शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफला तोपर्यंत मिळतील 2 धावा सहजतेने एकवटल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. अर्थातच या डावातील या सत्रातील अंतिम षटक आहे. गोलंदाज आयुष मडवीला आपण पाहतो त्याला पहिली विकेट मिळाली. त्यानंतर 2 धावा त्याच्या विरोधात आल्या आणि आता आपण पाहतो या डावातील 4 चेंडूंचा खेळ
पर्याप्त बॅलन्स आपण पाहतोय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चालला डीप कव्हरला. क्षेत्रशः सज्ज. दुसरा धाब्याचा कॉल झालाय, परंतु इथे मात्र हो नाही करत असताना इथून मात्र अगदी नकार आला. सिंगल मिळाली. अगदी आपण पाहिलं तर धोका होऊ शकला असता अगदी धाब बादच्या रूपानं, परंतु तिथे मात्र थांबवण्यात आलंय फलंदाजाला. एक धाव मिळते गावदेवी अंसूर संघाला आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतो. इथे चेंडू पाडवरती आदळतो. पंचांकडे स्ट्रॉंग अपील एज इट इज OUTLBW लेग बीपर विकेटच्या साहाय्याने फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक फलंदाज बाद. सव्वीस धाबा आणि या 26 धाबा संख्येपती आपण पाहतो. एकंदरीत फलंदाज बाद होण्याचा क्रम आपण जर पाहिला तर थांबत नाहीये. पहिली विकेट शून्यावरती आली. कुणाल मात्रे तिथे बाद झाला. दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली 8 या धाबा संख्येवरती आली. त्यानंतर 15 वरती तिसरी, 16 वरती चौथी, 23 वरती पाचवी आणि 23 वरती 6वा धक्का लगेचच या ठिकाणी फलंदाज बाद झाला. आणि एकंदरीत आपण पाहतो 7वा धक्का जो लागला तो 26 वरती आणि 8वा धक्का देखील आता लागत असताना 26 वरती आणखीन एक फलंदाज बाद. तो शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आयुष मडवीचा 3 विकेटाने प्रस्थापित केले. चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. अगदी आपण पाहतो आर्यन 11 चिर्ले संघाने या अगोदरच्या मॅचमध्ये देखील 28 धाबा बनवून दिल्या फक्त चिंचपाडा संघाला. तिथे 29 धाबांचं टार्गेट होतं. आता या मॅचमध्ये आपण पाहतो किती धाबांचं टार्गेट सेट होईल या शेवटच्या बॉल नंतर आपल्याला कळेल. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक येत आहेत. यावेळेस आणखीन एक विकेटचं पतन होईल. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आयुष मडवीचं षटक जर आवडलं असेल. एकंदरीत 4 विकेट्स त्यांनी प्रस्थापित केले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 4 विकेट डाऊन. टीम गावदेवी अंजूर. पाळी आणि स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी, श्री दत्त भातान याही संघाला विनंती राहील की आपण टॉससाठी यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे रवींद्र मात्रे सर त्या ठिकाणी जॉईंट असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा आजच्या रात्रीतील आपल्याला तो शेवटचा सामना पाहायला मिळेल. या अगोदर 27चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आर्यन 11 चिर्ले संघाला कुठेही जाऊ नका, पाहत राहा सिद्धेश ट्रॉफी 2024 हे शानदार पर्व. आर्या स्पोर्ट्स ओळे आयोजित अत्यंत सुंदर स्पर्धा तुम्ही पाहतायत. आणि त्या बाशमध्ये आता लगेचच आपण परत येणार आहोत. तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडून अगदी प्रेझेंटेशन बॉक्स कडे. थँक्यू मॅडी. नक्की टॉस होते विनोदजी भगत यांच्या शुभ हस्ते आणि जय बाबदेव पाली विपक्ष भातान स्वर्गीय अर्थातच नारायण शेठ 11 भातान. कॉल हेड पाली अँड इट इज हेड. टॉस जिंकलाय पाली टीमनं.
निर्णय लगेच कळवा आणि यानंतर लास्ट मॅच आपल्या भेटीला येईल. अंतिम सामना डेफिनेटली खूप मजा येईल. 27 धाबासंख्येची गरज आहे टीम आर्यन 11 शिर्ले संघाला. आणि या 27 धाबा आता इथून कशा पद्धतीने बनवल्या जातील की या धाबा डिफेन्स करण्यासाठी गावदेवी अंजूर संघ ज्याला हार नाही मंजूर हा देखील प्रयत्न करेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. अगदी आपण पाहतो 2 धुरंधर शिर्ले संघाच्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना नक्कीच विनोदजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस अगदी पूर्णपणे गगनाला भिडला होता. एवढा उंच टॉस उडवला होता विनोद भगत यांनी, आमचे विराट भाऊ. आम्हाला वाटलं कॉईन कुठे गायब झाला. बऱ्याच उशिरानं कॉईन आला आणि बरोबर मात्र अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विराट भाऊंना मी विचारलं की विराट भाऊंना विराट नाव का दिलं, तर त्यांची दाढी बघितली तर विराट कोहली सारखी आहे, आता कमी केली आहे. आणि आज विराट भाऊ या व्यासपीठावर उपस्थित आहेत. खूप जॉली माणूस आहेत विराट भाऊ. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय खूप चांगली आहे. उत्तरार्धाकडे वळणार आहोत. एकंदरीत विराट भाऊंसोबत आम्ही आता जॉईंट आहोत. विराट भाऊ काय म्हणाल, ही स्पर्धा बघा आज तुम्ही पाहुण्यांच्या भूमिकेत आहात. मला काय बोलायचं नाही विराट भाऊ म्हणतायत. तर नक्कीच विराट भाऊ आमचे विराट शिर्ले संघाने मात्र मैदानाच्या आतमध्ये हाकार वाजवलाय. 2 मॅचेसमध्ये त्याने अवघ्या 55 धावा खर्च केल्या आणि तब्बल 18 विकेट्स प्रस्थापित करणारा हा पहिला संघ ठरलेला आहे. यापेक्षा चांगलं क्रिकेट का असू शकतं मित्रांनो. सलामीला निर्दोष घरत आणि त्याच्या साथीनं ऋषभ ठाकूर आणि आता आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो कुणाल मात्रे. गावदेवी अंजूर संघासाठी एकच म्हणेन, छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्कीच देऊ शकते. आत्मविश्वास ही मात्र विजयाची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही गावदेवी अंजूर संघाला जरूर देईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतो कुणाल मात्रेचा. निर्दोष घरसाठी पहिला चेंडू आलाय डॉट. धाबसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाही अद्यापपर्यंत, कारण 27 धाबसंख्येचं लक्ष असताना एक मापक लक्ष ओलांडायचं आहे आणि इथून मात्र सुपर 8चा आपलं तिकीट पक्क करायचं आहे. परंतु या मॅचमध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल का, कारण गोलंदाज कुणाल मात्रेने सुरुवात तशी केली या मॅचमध्ये. कोलबटापाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो ब्लॉक खोलचा चेंडू. अगदी आपण पाहतोय त्याला सन्मान दिलाय. एक धाव इथे मिळते निर्दोष घरत आणि त्याच्या टीमला आर्यन 11 शिर्ले संघाला. आज आर्या स्पोर्ट्स ओळे संघाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली, त्यांचा मनपूर्वक आभार. याच दरम्यान आमचे आदरणीय रुपेशभाई गायकवाड यांचा मनपूर्वक आभार. ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केले ते रवींद्र म्हात्रे सर, त्यांचा विशेष आभार. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीण दुगाडे सर यांचंही विशेष मनपूर्वक आभार. आमची संपूर्ण टीम, टेक्निकल टीम, 24 लाईव्ह टेलिकास्ट, DJ सँडी, त्यानंतर ऑफिशियल स्कोरर यांचं मनपूर्वक आभार. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, दिशा दिली आहे. फक्त आपण पाहतोय बॉल सीमा पार जाईल. धावा मिळतील 4 आणि हा महत्वाचा आलेला टीम शिर्ले संघाला चौकार. आपण पाहतो धीम्या गतीचा चेंडू होता. लाईन पाहिली, त्याला फक्त दिशा दिली. ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. शक्तीपेक्षा केव्हा युक्ती श्रेष्ठ असते. धाबसंख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता एकंदरीत 5. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4. कोलबटापाचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव आली, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार येतोय. निर्दोष घरत आणि त्याच्या साथीनं फलंदाज आपण पाहतोय हळूवार पद्धतीनं बॅटिंग करत असताना एक चौकार जरूर आलाय. 27 धाबसंख्येचं टार्गेट आहे. अगदी आपण पाहतो विकेट्स अबाधित ठेवायचे. जशी मात्र पहिल्या सत्रामध्ये पडझड पाहायला मिळाली ती गावदेवी अंजूर संघाची, तशी मात्र इथे पडझड पाहायला मिळत नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतायत ती मात्र ऋषभ ठाकूर आणि त्याच्या साथीने निर्दोष. इथे भन्नाट वेग बॉल चाललाय यष्टी रक्षकाला बीट करून, परंतु पंचांचा इशारा येतोय इट इज अ वाईड बॉल. एकंदरीत धावा मिळतील 5. अगदी आपण पाहतो या नशिबाच्या धावा मिळत आहेत. बॅटिंग करणारी टीम आर्यन 11 शिर्ले संघाला नशिबाचा पंजा.
दुष्काळात 13वा महिना आणि या अतिरिक्त धावा येतात. आम आदमी का हात पंजा के साथ. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला वॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईलने बॉल चाललाय डीप कव्हरला. वॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. थँक्यू. गोलंदाज कुणाल मात्रेच्या विरोधात आपण पाहतो पहिलं षटक पहिला चेंडू डॉट आल्यानंतर असं वाटलं होतं की इथून हा सामना बनवला जाईल, परंतु अगदी आपण पाहतो आर्यन 11 चिरले संघ कमबॅक करतात. पुनश्च एकदा आपण पाहतो पक्षाच्या पंखाप्रमाणे पंचांचे हात बाहेर येत असताना एस इट इज अ वाईट बॉल. धाबा संख्या फलकावरती आपण पाहतोय 16 धाबा. 27 ची गरज आहे. मॅच मध्ये टार्गेट बनवलं गेले. नेक्स्ट मॅच साठी मात्र आपण पाहतो बाबदेव पाली हा संघ सज्ज झाला. बारक्या शेलके हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल भातान संघ. श्रीदत्त भातान, स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी, त्यांच्याकडे प्रवीण भोईर सारखा एक आक्रमक फलंदाज आहे. यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बिड ऑफला क्षेत्रक्षक सज्ज. तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा संख्या बनवण्यात आली ती एकंदरीत 16 धावा. 18 बॉल. आता विजयासाठी 11ची गरज आहे. नक्कीच फक्त वन साइड कदाचित मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये निराशा केली आहे बघा अंजूर टीमसाठी. इथे 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये वसूल झाल्या आहेत. आज आमच्या समवेत विराट भाऊ अर्थातच इथे उपस्थित आहेत. विराट भाऊ काय म्हणाल, आता मॅच अडचणीत आली आहे, त्याचबरोबर तुम्ही आलाच, खूप तुमचा मोठा प्रतिसाद लाभतो आम्हाला या स्पर्धेसाठी. एकंदरीत आर्या स्पोर्ट्सचं आयोजन कसं वाटलं तुम्हाला? मी मॅचबद्दल बोलणार, पण आमचे परम मित्र राकेश गायकवाड यांनी एखादा आयोजन घेतला तो कुठलाही असो ते पूर्ण करतात आणि असे पूर्ण करतात. दॅट्स ऑल. जास्त बोलत नाही मी. दॅट्स ऑल. म्हणजे विनोद बघा साहेबांनी सांगितलं की आयोजन एकदा घेतलं मनावर तर ते पूर्ण करणार आणि त्यांनी खूप चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये माडी यांच्याकडे. 18 बॉल 11ची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला पाठीमागे फ्लाय होत लॉंग स्टॉप एंड थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा आणखीन एक दर्जेदार आमदार चौकार. दरम्यान आपण पाहतो प्रमोदजी तांडेल सुरुंगपाडा यांच्या वतीनं सलग लागोपाठचे 2 चौकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल फलंदाजांना. चौकार आलाय. धावा संख्या फलकामध्ये आपण पाहतो 20 वरती पोहोचले आणि आता 7 धावांची गरज आहे. गोलंदाज सच्चा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळेस आपण पाहतो पाठीमागे बॉल चालला बॉडीला स्पर्श करत कोणत्या प्रकारची धाव इथे बळत नाही. हा डॉट बॉल आला. धावा संख्या आपण पाहतो कुणाल म्हात्रेवरती भरपूर जिम्मेदारी होती गावदेवी अंजूर संघाची. त्याच्या षटकामध्ये जर किमान 4 ते 5 धावा आल्या असताना तर कुठेतरी 18 बॉलमध्ये काहीतरी वेगळं समीकरण तुम्हाला पाहायला मिळालं असतं. परंतु ज्या कुणाल मात्रेवरती आक्रमण चढवला, हल्ला बोल केला, फलंदाज निर्दोष करत त्याच्या साथीनं ऋषभ ठाकूर आडव्या बाटने पुनश्च एकदा आपण पाहतोय डीप मध्ये चालला लॉंग लेगला हा फटका आपण पाहिला. तोपर्यंत मिळते सिंगल धाव. आता सामना अगदी आपण पाहतोय जणू काही एका बाजूनं सरकत असताना टीम आर्यन 11 चिरले संघाच्या. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 27 धावसंख्येचं टार्गेट होतं. संघ जाऊन पोहोचला 21 वरती. अद्याप 6 धावांची गरज आहे. उर्वरित 15 बॉल शिल्लक आहेत. आकाशजी वाजेकर आणि रजनीश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. या आकाश वाजेकर, रजनीश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आमच्या ऑफिशियल स्कोरर प्रणय मात्रे यांच्या वतीनं भरपूर काही शिकण्यासारखं आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आज आम्हाला संधी मिळाली. पहिल्यांदाच त्यांची आमची भेट होते या स्पर्धेमध्ये. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण श्रेय आमचे रिवाल मात्रे सर यांना जात आहेत ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. तर पुनश्च एकदा स्पेशल थँक्स त्यांच्यासाठी. 2 धावांची आता गरज आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. विजय चौकार येईल. एंड इज वेल देन ऑल इज वेल. या ठिकाणी गावदेवी अंजूर संघाच्या विरोधात
टीम आर्यन 11 शिरले संघाने मोठा विजय संपादित केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा देखील संघाच्या रजनीमध्ये सुपर 8 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरलेला आहे. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम गावदेवी अंजूर. नादी लागले त्यांचे 12 ही माहिती आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा आणि आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या खेळाडूला 500 रुपये